पीठ फर्मेट करायचं नाही आहे किंवा त्याच्यासाठी असं खूप मोठाही तामझाम करायचा नाही आहे. आणि जर घरामध्ये ना कोणी कडधान्य खाण्यासाठी जर नाक मुरडत असतील ना, तर त्यांच्यासाठी ना हा असा एकदा बेत नक्कीच करा. आणि हा असा एक पदार्थ आहे, जो तुम्ही सकाळचा नाश्ता असो किंवा जेवण असो किंवा रात्रीचा एक हलका-फुलका बेत असेल, तर हा मुगाचा डोसा ना एकदा नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत आणि हे मूग मी 5 ते 6 तास भिजत ठेवले होते. आणि आपल्याला आता हे मूग आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यायचे आहेत. आणि मिक्सरमध्येच बारीक करताना आपल्याला थोडीशी कोथिंबीर, आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि एक मिरची ॲड करायची आहे. जास्तही मिरची ॲड करायची नाही आहे, कारण आपण हे चटणीसोबत किंवा भाजीसोबत खाणार आहोत. त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण ही चांगली पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि हे पीठ तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटंसं चिमूटभर हळद ॲड करायची आहे आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे. आपल्याला ह्या पिठामध्ये अजून बाकी काहीही ॲड करायचं नाही आहे, ना खायचा सोडा आणि बाकी असं काही नाही. पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही कांदा, टमाटे किंवा अजून काही भाज्या जर ॲड करायच्या असतील, तर तुम्ही त्या करू शकता. पण मी इथे प्लेन डोसा करणार आहे, त्याच्यामुळे मी तर दुसऱ्या काही भाज्या ॲड केलेल्या नाही आहेत. आता ह्याला आपल्याला असंच झाकून 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपलं पीठ जरा जास्त घट्टसर झालं आहे, तर मी यामध्ये ना 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. कारण डोसे करताना जरा थोडंसं पातळसर पीठ असायला हवं. त्याच्यामुळे ह्यात मी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी ॲड केलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नाहीतर काही गरज नाही. पण डोसा करायच्या आधी तवा आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यावर थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि टिश्यूनी किंवा कपड्याने त्याला जरा त्याचं टेम्परेचर सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला डोसा करायला घ्यायचा आहे. जेव्हा आपण डोशाचं पीठ जेव्हा तव्यावर ॲड करू, तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे. आणि जेव्हा आपला डोसा पूर्णतः पसरून झाला की मग आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे. आणि जोपर्यंत त्याची काठ सुटत नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचा नाही आहे. पण डोसा टाकून झाल्यानंतर तुम्ही बटर टाकू शकता किंवा तूप ॲड करू शकता किंवा तेलही ॲड करू शकता. पण बटर ॲड केलं तर आपला जो डोसा आहे तो जास्त कुरकुरीत होतो. त्याच्यामुळे तुम्ही आवडेल त्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता 1 मिनिटभरातच त्याला काठ सुटायला लागलेले आहेत आणि काठ सुटला की मगच आपल्याला डोसा पलटी करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपली जी डोस्याची एक बाजू आहे ती चांगली कुरकुरीत भाजलेली आहे. अशीच आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून दुसरीही बाजू आपल्याला अशीच चांगली भाजून घ्यायची आहे. तुम्हाला अजून एक डोसा टाकून दाखवते. कधीही गॅसवर डोसाचं बॅटर टाकल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम आधीच लो करून घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटते ना की जरा तवा खूप जास्त गरम झाला आहे, तर त्यावर थोडंसं पाणी शिंपडून त्याला पुन्हा थोडंसं लो टेम्परेचरवर त्याला आणायचं आहे आणि त्यानंतर डोशाचं बॅटर ॲड करायचं आहे. नाहीतर खूप गरम तव्यावर जर आपण जर बॅटर ॲड केलं ना, तर ते बॅटर लगेच चिपकू शकतं आणि व्यवस्थितरित्या आपल्याला त्याला डोसा सेट करता येत नाही. तुम्ही बघू शकता आता डोसा तर माझा व्यवस्थित परतून झाला आहे. बाजूने मी थोडंसं बटर ॲड केलेलं आहे आणि जोपर्यंत काठ सुटत नाही तोपर्यंत आपल्याला डोशाला हलवायचं नाही आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला जेव्हा आपण डोशाचा बॅटर तव्यावर ॲड करतो तेव्हा गॅसची फ्लेम मात्र हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.